मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि एनसीपीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आपल्यासोबत आपण याची थेट बातचीत करणार आहोत। काल कॅबिनेट बैठक झाली, यामध्ये काही नाराजीचा सूर होता। शक्तीपीठ महामार्ग होतोय आणि सरकार आग्रही आहे हा महामार्ग व्हावा म्हणून। काही सूचना तुम्ही सुद्धा केल्या, नाराजी व्यक्त केली? काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शक्तीपीठ हा महामार्ग करण्यासाठी 3 विषय होते आणि या तिन्ही विषयावर सविस्तर चर्चा झाली। वास्तविक मंत्रिमंडळाच्या बैठकीचं बाहेर गुप्तता पाळायची संकेत आहेत, परंतु आज जे प्रसार माध्यमामध्ये आलेलं आहे ते थोडंसं चुकीचं अशासाठी आहे की आम्ही काही नाराजी व्यक्त केली नाही। आम्ही तिथल्या या समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा कसा विरोध आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत ते मार्जिनल शेतकरी, मार्जिनल फार्मर्स किंवा अल्पभूधारक असे शेतकरी आहेत। ते फार कष्टानं आपली बागायती क्षेत्र करतात आणि सगळे क्षेत्र हे बागायती आहे। त्यामुळं त्या जमिनीशी त्यांचं एक ऋणानुबंधाचं नातं आहे। त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातून ह्याला प्रचंड विरोध होता। पण ज्यावेळा हा समृद्धी महामार्गाची भूमी संपादनाची जी अधिसूचना आहे ही निवडणुकीच्या पूर्वी रद्द करण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता। आता बाकीची सगळी लाईन तयार होती, म्हणजे त्याला ही नोटिफिकेशन रद्द झालेलं नव्हतं। रद्द झालं होतं कोल्हापूरचं। मग यावर MSRDCने 3-4 पर्याय केलेले आहेत। मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले आणि एकदाही त्यांनी अनेक वेळा जाहीर केलं होतं की हा शक्तीपीठ रस्ता करायचा आहे, हे काय त्यांनी लपवून ठेवलेलं नाही, परंतु आम्हाला कोणावर लादायचा नाही ही आम्ही त्यांना आठवण करून दिली आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा हे करण्याच्या आधी आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, आम्हाला आपण वेळ द्या चर्चेसाठी, आम्ही आपल्याशी चर्चा करू लोकप्रतिनिधी म्हणून आणि मग काय तो निर्णय आपण घ्या। त्यामुळं काल कोल्हापूरची अधिसूचना जी रद्द झाली आहे ती तशीच राहिली। ती काय उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की आज ते आम्ही करत नाही, सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी चर्चा केल्यानंतर आम्ही हा विषय आपण तिघंच आम्ही घेऊ, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, पुन्हा मंत्रिमंडळापुढे विषय येणार नाही। आता यामध्ये त्यांनी दुसराही विषय मांडला आणि मी त्यावेळेला साक्षीदार होतो की जवळजवळ विमानतळावर जेव्हा पन्हाळ्याच्या विनय कोरे आमदार जे आहेत त्यांच्या कार्यक्रमाला ते आले होते, त्यावेळी संध्याकाळी मुंबईला जाताना एक 200-300 शेतकरी की हा रस्ता व्हावा म्हणून आमदार गोपीचंद पडळकर आणि यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं। मी ते शिष्टमंडळामध्ये मी गेलो नव्हतो, कारण टाळलं मी, कारण हे लोक यासाठी आलेत म्हटल्यानंतर मी जर असतो तर त्यांना व्यवस्थित बोलता आलं नसतं। तर त्यांनी चौपट काय 5पट रक्कम जर दिली तर आम्ही जमीन द्यायला तयार आहे, अशा प्रकारच्या भावना त्या शेतकऱ्यांनी बोलल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं आणि त्यांनी सांगितलं समृद्धीला सुद्धा असाच विरोध होता, परंतु नंतर समृद्धीला सुद्धा शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला। दुसरा विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की हा रस्ता झाल्यानंतर जमिनीचे किमती ह्या फार वाढतात, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं आहे आणि अनेक व्यवसायाच्या निमित्ताने रोजगार तयार होतो, त्यामुळे ही गोष्ट आपण सगळ्यांना समजावून सांगू अशा प्रकारच्या आणि समृद्धीला जे झालेलं आहे ते सुद्धा आम्ही त्यांना दाखवू अशा प्रकारच्या भावना व्यक्त होऊन कोल्हापूरचं जे आज भूमी संपादन आहे ते रद्द होण्याचं नोटिफिकेशन जसं तसं आहे। मला वाटतं ज्यावेळा चर्चा होईल त्यावेळा पुन्हा आम्ही या भावना व्यक्त करू आणि शेतकऱ्यांच्या भावना निश्चितपणानं आम्ही मांडू। पण शेतकऱ्यांना यामध्ये विश्वासात घेतलं जाणार आहे का? कारण सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा। नाही, जिथं विरोध आहे तिथं थोडंसं रस्ता बदलावा लागेल, लाईन बदलावी लागेल आणि ज्यांना जास्त पैसे घेऊन द्यायचं आहे त्यांनी द्यावं। 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे असं वाटतं तुम्हाला? अरे आमच्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातला तर विरोध आहे। आता ते हित काय अनहित काय यापेक्षा लोकभावना काय ते आम्ही सांगितलं।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, नगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्यामुळे हा रस्ता आणि हा विषय सरकारसाठी अडचणीचा ठरेल असं वाटतं, कारण लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्याचा फटका बसता राहिला अशी सुद्धा चर्चा. ह्याही भावना आम्ही मांडल्या आणि मला वाटते की ह्या भावना आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण सगळ्यांना विश्वासात घेऊ. 5 पट रक्कम दिली जाईल. मला माहिती नाही काय, परंतु त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला मी सांगितलेलं आहे. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भावना मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.